विठ्ठली आवडी
Yeah.
करकटावरी ठेवूनिया
तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिना श्रीमुख आवडिनी तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभं जघननीत पाण्यं मंडनं मंडनानां तरुण तुलसी माला कंधरं कंजनेत्रं सदयधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा मोबाईलचा स्वर वाढवा मोबाईलचा आवाज ओ याला आवाज द्या त्या मॉनिटरला आवाज द्या तुम्ही द्या आवाज द्या वाढवा गेन होईल वाढवा अजून बस योऽन्तः प्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्ता सञ्जीवयत्यखिलशक्तिधर स्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं च तत्पुत्रपराशरं च व्यासं शुकं गौडपदं महान्तं गोविन्द योगीन्द्रमथास्य शिष्यं श्रीशङ्कराचार्यमथास्य पद्म पादं च हस्तामलकं च शुष्यं तं त्रोटकं वार्तिककारमन्यान् अस्मद्गुरुन् सन्ततमानतोऽस्मि शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तौ पुनः पुनः मङ्गलभावना मंगलहारी प्रभु सुदशरथ
हनुमान गुसाई कृपा करहु गुरुदेव की नाई राम सिया ज्ञानेश्वर करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावण झालो चराचरी मस्तक माझा पायावरी सुंदर ते ध्यान भेविटेवरी सुंदर ते ध्यान भेविटेवरी करकटावरी ठेवून या तुळसी हार गळा काशी पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान चिंतन रूपी सेवेकरता निवडलेला आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा असून या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पांडुरंग परमात्म्याचा आपल्याला परिचय करून देतात विठ्ठल लक्ष द्या या अभंगाचा सरळ सरळ भावार्थ असा आहे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पांडुरंगाचा परिचय करून देताना म्हणतात तो देव आहे कसा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी तो विटेवर उभा आहे त्याचं ध्यान सुंदर आहे त्याने कर नाम हात कटेवरती ठेवलेले आहे करकटावरी ठेवून या तुळशीचे हार त्यांनी गळ्यामध्ये धारण केलेले आहे तुळशी हार गळा त्याच्या काशेला पितांबर सुद्धा आहे कासे पितांबर आणि मला ते ध्यान निरंतर आवडतं आवडे निरंतर हेचे ध्यान मकराकार कुंडल त्याने कर्ण इंद्रियामध्ये धारण केलेले आहे आणि ते काय करत आहेत कसे आहेत तळपत आहेत नाम दैदिप्यमान आहेत शोभायमान आहेत मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुकोबाराय बोलतात भगवंताच्या कंठामध्ये कौस्तुभमणी सुद्धा विराजमान आहे आणि तुकोबाराय शेवटी म्हणतात हेच माझं सर्व सुख आहे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख म्हणून पाहीन श्रीमुख आवडीने मी आवडीनं श्रीमुखाला पाहीन तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ विठ्ठल कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा अकारण कारण करुणा वरून आलय रुक्मिणी प्राण संजीवन जगदात हा अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा थोडं जास्त
व्यवहारातल्या लावालावी करण्यापेक्षा ही लावालावी करणं खूप चांगलं आहे बरं. हे ज्याला कळलं त्याचा उद्धार होतो. आता याच्यातही काही काहींना कळत नाही. असं चिंतनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा परिचय तो असा. अकारण कारण करुणावरून आलंय रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार अखिल कोट ब्रह्मांड नायक पंढरीश पांडुरंग परमात्मा मुक्त कैवल्य तेजोनिधी ज्ञानबिंब ज्ञानोपराय वैराग्य तपतीर्थ जगद्गुरु तुकोपराय आदि करून सर्व संत महंतांच्या कृपा आशीर्वादानं आपण श्री क्षेत्र भूवैकुंठ पंढरपूर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था या संस्थेच्या माध्यमातून आमचे रामेश्वर महाराज असतील, आमचे नितीन महाराज असतील यांच्या कुशल मार्गदर्शनातून या मकर संक्रांतीच्या पर्वावर इथं आलेला आहात. हे तीर्थही आहे आणि क्षेत्रही आहे. नक्कीच आपण या मकर संक्रांतीच्या पर्वावर जीवानी ब्रह्मस्वरूप व्हावं हा तत्वबोध घेऊन घरी जावं. विठ्ठल कीर्तनाच्या माध्यमातून ज्यांच्या रसाळवाणीमधून आपण विठ्ठल कथा श्रवण करत आहात ते हरिभक्तपरायण परमस्नेही परमसखा आदरणीय अशोकजी महाराज इलग. न शोकः अशोकः ज्यांच्या जवळ बसल्यानंतर दुःखच राहत नाही असे अशोक महाराज आहेत. आमच्या तरुणांमध्ये जे अत्यंत प्रिय आहेत आणि सर्वांचे आवडते आहेत. आमचा सर्व तरुण वर्ग ज्यांना आदर्श मानतो. आपणही विठ्ठलाच्या दरबारामध्ये त्यांच्या मुखारबिंदातून विठ्ठलाची कथा श्रवण करत आहात. खूप भाग्यवान आहात की एका विठ्ठलाच्या उपासकाच्या माध्यमातून, मी शब्द जपून वापरतोय बरं का, विठ्ठलाच्या उपासकाच्या माध्यमातून, कारण की कथा करणारे भरपूर असतात पण कथेचं जीवन जगणारे खूप कमी लोक असतात आणि ते कथेचं जीवन जगतात. जी कथा सांगतात ती आधी उतरवतात आणि नंतर सांगतात बरं का. कीर्तन असेल, कथा असेल, परमार्थ अंतरंगामधला आणि बहिरंगामधला आपल्याला सर्वांना माहिती आहे. खूप कमी लोक असे डोळ्याने दिसतात. ते आमच्या अशोक महाराजांसारखे ज्यांनी परमार्थ अंतरंगामध्ये उतरवला त्यांच्या मुखाबिंदातून आपण श्रवण करत आहात. अत्यंत भाग्यवान आहात आपण. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदा वै. अनेक भाग्याचा अपूर्वाचा साठा ज्यावेळेस एकत्रित येतो त्यावेळेस कुठेतरी क्षेत्राच्या ठिकाणी, तीर्थाच्या ठिकाणी भगवंताचं गुण, चरित्र, लीला आपल्याला ऐकायला मिळत असतात आणि आपलं हे खूप भाग्यवान भाग्य आहे. आमच्या रामेश्वर महाराजांच्या गावाच्या परिसरामधली काही मंडळी आहे, आमच्या नितीन महाराजांच्या गावातल्या परिसरातली काही मंडळी आहे आणि आपण सर्वजण या परिसरातून आलेला आहात. खरं तर मी या पंढरपूरच्या आसपास परिसरामधली जी काही मंडळी आहे त्यांना खूप धन्यवाद देईल की आपण सर्वांनी आमच्या या दोन महाराजांवरती प्रेम केलं आणि हा कार्यक्रम हा आमच्या महाराज मंडळींचा नाही बरं का. हा कार्यक्रम या पंढरपूरच्या जितक्या सहकारी मंडळींनी सहकार्य करून राबवला, सुरू केला किंबहुना त्यांना मदत केली त्यांचा आहे. एकदा त्यांच्याकरता टाळ्या वाजवा. आज कीर्तनाच्या माध्यमातून आदरणीय महाराजही कीर्तनाला उपस्थित आहेत. हा भाऊ, हा मग आम्ही ऐकलं भाऊ म्हणतात. या भाऊ शब्दाला उलट करा बरं. जे खंबीरपणे पाठीमाग उभे असतात म्हणजे आमचे भाऊ आमच्या रामेश्वर महाराजावर, नितीन महाराजावर खूप प्रेम करतात आणि अशी माणसं पाहिजे बरं का. एकट्याचा हा नोहे खेळ, एकट्याचा हा खेळ नाहीये. आपण परिसरातली मंडळी आहात, हिंगोली जिल्हा असेल, नेवासा तालुका असेल, सर्व मंडळी तिकडून आलेले आहात. पण इथं आपलं अधिष्ठान काय असेल तर ते भाऊंसारखे लोक आहेत. म्हणून भाऊंना सुद्धा द्यावेत एवढे धन्यवाद थोडे आहेत. आमचे साऊंडवाले दादा असतील, आमचे व्हिडिओ शूटिंगवाले दादा असतील, आणखी गायकवादक मंडळी असेल, संस्थेतली मंडळी भरपूर दिसते बरं का. एकदा या संस्थेतल्या बालगोपाळांसाठी जोरदार टाळ्या वाजवा. यांच्याकडे पाहिलं की द्वारकेतल्या कृष्णाचीच आठवण येते बघा आपल्याला. अत्यंत सोज्वळ ज्यांचे चेहरे आहेत, खूप सुंदर वातावरण आहे आणि संस्था मीही संस्था सांभाळणं खूप कठीण आहे महाराज. आता नितीन महाराजांना, आमच्या रामेश्वर महाराजांना किती त्रास होत असेल जावे त्याच्या वंशात तेव्हा कळेल. आता यांनाच माहिती आहे हे करणं किती अवघड आहे. तरी सुद्धा या क्षेत्राच्या ठिकाणी आपल्या सर्वांना नामामृताचं प्राशन आपण करावं, आपला उद्धार व्हावा, किंबहुना मकर संक्रांतीच्या पर्वावर काहीतरी चांगलं श्रवण आपलं पुण्याच्या माध्यमातून घडावं म्हणून यांनी हा खटाटोप केलेला आहे.
कीर्तनाच्या माध्यमातून ही सर्व मंडळी उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा धन्यवाद. आमचे चोपदारही आहेत, हेही आहेत. यांच्याकडे पाहिलं की तानाजी मालुसरीचीच आठवण झाली बघा. चोपदार भरपूर पाहतो आपण, पण असे चोपदार कमी ठिकाणी बघायला मिळतात, गावाकडून आहेत. अरे वा, बरोबर आहे. आणि यांच्याकडे पाहिलं की बाजी प्रभू देशपांडेंची आठवण अत्यंत देखणा शब्द आहे. नजर लागेल महाराजाचा सप्त्याचं नियोजन अरे गावाकडे होत नाही, ते आमच्या पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये आपण केलेलं आहे. आपण नुसतं करतोय तर विठोबा अधिष्ठान म्हणून करवून घेतोय, हे खूप मोठं भाग्य आहे. कारण ही त्याचीच कृपा आहे. विठ्ठल कथाही सुरू आहे. नेहमी ती काय सांगावं, एरवी माझ्याही बऱ्याच दिवसापासून हा अभंग घेतलेला नव्हता, म्हणून मला विठ्ठलाची सेवा करण्याचा एक मानस असल्यामुळं मी ही सेवा करण्याचा प्रयत्न करणार आहे. 1-1.25 तास माझ्याकडे शिल्लक उरलेला आहे, पण एका तासामध्ये तुम्ही फक्त माझं एक नम्र विनंती आहे, लक्षपूर्वक ऐकलं तर कीर्तन कळेल बरं का. कारण की आज तीर्थावरचं क्षेत्रावरचं कीर्तन आहे. समाजामध्ये आता गावाकडे कीर्तन करतो ते वेगळं आहे, पण क्षेत्रावरचं कीर्तन महाराज हे विठ्ठलासाठी समर्पित भावनेनं केलं पाहिजे. म्हणून विठ्ठलाचं कीर्तन विठ्ठलाला समर्पित करण्याच्या भावनेनं मी करणार आहे. तुमच्या सर्वांचं चित्त असलं पाहिजे, कीर्तनामध्ये लक्ष असलं पाहिजे. विठ्ठल माझ्याकडे बघा, ताट बसायचा. काही अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी विठ्ठलाचा परिचय करून दिला, विठ्ठलाची ओळख करून दिली. मग आपला प्रश्न पडेल, आपला प्रश्न उद्भवेल की महाराज विठ्ठलाचा परिचय करून दिला या अभंगात, सुंदर ते ध्यानापासून शेवटपर्यंत म्हणा. हा अभंग सर्वांच्या पाठ आहे. मला तरी असं वाटेल की हा अभंग पाठ नाही, इथं कीर्तनात बसलेला एकही माणूस नाही. हा अभंग सर्वांच्या पाठातला आहे. रोज हा अभंग आपण म्हणतो, रोज या अभंगाने आपली परमार्थाची सुरुवात होते, हरिपाठाची काकड्याची सुरुवात होते. हा अभंग आपण रोज म्हणतो, पण याचा मतितार्थ काय आहे, तुकाराम महाराजांना काय अपेक्षित आहे हे सांगण्याचा आपण प्रयत्न करूया. संवादाची भूमिका आहे, आपल्याला चर्चा करायची आहे. तर माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. विठ्ठलाचा तुम्हाला परिचय नाही हा प्रश्न पडेल काय? मग पडेलच ना. तुकाराम महाराज म्हणता सुंदर ते ध्यान भिवेटीवरी करकटावरी, तो देव सुंदर आहे, कटेवर कर ठेवलेले आहेत, त्याची ओळख करून दिली. मग तुम्ही प्रश्न विचाराल ना, तुम्हाला प्रश्न पडेल महाराज हो तुकोबार आहे, आम्ही आळंदी पंढरपूरची वारी करतो, देहू पंढरपूरची वारी करतो, पंढरपूरला रोज दर्शन घेतो, 7 दिवस आपण दर्शन घेतच आहोत, आहे की नाही. आम्ही चंद्रभागेमध्ये स्नान करतो, पुंडलीकरायाचं दर्शन घेतो, पुंडलीकरायाचं दर्शन घेऊन पांडुरंगाच्या गाभाऱ्यामध्ये येतो. गाभाऱ्यामध्ये आल्यानंतर तो देव सुंदर आहे, तो देव विटेवरती उभा आहे, त्या देवाचे कटेवरती कर आहेत हे सांगण्याकरता तुमची गरज नाही. आम्हाला माहिती नाही का तो देव सुंदर आहे म्हणून? हे सांगण्याकरता काही तुकोबारांची गरज आहे? नाही, आपल्याला माहिती आहे तो सुंदर आहे. हे सांगण्याकरता कोणात ज्ञानोबाराची गरज नाही, कोणात तुकोबाराची गरज नाही. आम्हाला सर्वांना माहिती आहे की हा देव सुंदर आहे, तरी सुद्धा तुम्ही आम्हाला परिचय करून दिला तुकोबाराय, तुम्ही चुकले. प्रश्न पडेल महाराज आम्हाला माहिती असताना तुम्ही माहित करून देताय, आम्हाला काय माहिती नाही का सुंदर आहे म्हणून? तुम्ही चुकले. नाही, तुकोबाराय चुकले नाही, चुकला तो आपला दृष्टिकोन महाराज. ऐका लक्ष द्या बरं. विठ्ठल आमचे सर्वांचे तरुणांचे आदराचे, युवकांचे आदराचे स्थान म्हणजे आमचे बोधले महाराज बरं का. आणि त्यांचेच बंधुराज इथं उपस्थित झालेले आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आज आपलं खूप भाग्य आहे, या संत भूमीमध्ये, देवभूमीमध्ये संत महात्म्यांचं आपल्याला दर्शन होत आहे. खूप मोठी परंपरा महाराजांना सुद्धा धन्यवाद. विठ्ठल आपणही पांडुरंगाच्या दरबारामध्ये जातो, आपणही पांडुरंगाचं दर्शन घेतो. पण ऐका, माझ्याकडे बघा, आपल्या दर्शन घेण्यामध्ये आणि तुकोबारायांच्या दर्शन घेण्यामध्ये खूप मोठा फरक आहे महाराज. तुकोबाराय सुद्धा देवाचं दर्शनच घेत होते, ज्ञानोबाराय सुद्धा देवाचं दर्शनच घेत होते. आपणही रोज विठ्ठलाचं दर्शनच घेतो, पण दुर्दैवानं आपण विठ्ठलाच्या रूपाचं दर्शन घेतो. तुकोबाराय, ज्ञानोबाराय विठ्ठलाच्या स्वरूपाचं दर्शन घेत होते. विठ्ठल आणि या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी
देवाच्या स्वरूपाचा परिचय करून दिला. काय असतं माहितीये का, माणसांच्या जवळ वस्तू असतात पण त्या अनुषंगानं माणसाला त्या ज्ञात नसतात, म्हणून जवळच्या वस्तूची किंमत माणसाला कळत नाही. आता मी प्रश्न विचारेल तुम्हाला, देवाची भेट होणं महत्वाचं आहे का देवाची ओळख होणं महत्वाचं आहे? बोला. मी आधीच म्हटलं बरं का, आपला संवाद आहे, बोलत चला. कीर्तनामध्ये बोललं पाहिजे. ओळख होणं महत्वाचं आहे का परिचय होणं महत्वाचं आहे? बोला 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 कडे. परिचय काय महत्वाचं आहे? परिचय होणं महत्वाचं आहे. वा, कोणीतरी बोललं परिचय होणं महत्वाचं आहे. सुंदर उत्तर दिलं बरं का. देवाचा आणि आपला तसा परिचय नाहीये. तो देवाचा आणि आपला परिचय करून देण्याकरता हा अभंग खर्च केला, म्हणून परिचय होणं महत्वाचं आहे. पण आता माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. आपण म्हटलं देवाचा आणि माझा परिचय होणं महत्वाचं आहे. देवाचा आणि आपला त्या अनुषंगानं परिचय नाहीये. खरं आहे, मला मान्य आहे. देवाचा आणि आपला त्या अनुषंगानं परिचय नाहीये. स्वरूपदृष्ट्या आपला त्याचा तसा परिचय नसल्यामुळंच आपण पुन्हा पुन्हा जन्माला येतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. देवाचा आपला परिचय नाही, ठीक आहे. माझ्या प्रश्नाचं आता तुम्ही उत्तर द्या. मी तुम्हाला प्रश्न विचारला, देवाचा परिचय होणं महत्वाचं आहे का भेट होणं महत्वाची आहे? तुम्ही म्हटलं देवाचा परिचय होणं महत्वाचं आहे. आता माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. मी जर तुम्हाला इथून म्हटलं, मी म्हणजे हरिभक्त परायण विजय महाराज माझी आणि नरेंद्र साहेब मोदी यांची खूप ओळख आहे, आमचा खूप परिचय आहे. रोज फोनवर आम्ही गप्पा करतो. नोटबंदीचा कायदा करा हा सल्ला मीच त्यांना कानात दिला होता. लॉकडाऊन लावा हे मीच त्यांना सांगितलं होतं. माझा आणि त्यांचा परिचय आहे. आम्ही रोज फोनवर गप्पा करतो. तुम्ही विश्वास ठेवाल का माझ्यावर? नाही म्हणताय म्हणजे मी एवढा हलका आहे का? असो, पण माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या. तुम्ही विश्वास ठेवाल का? बोला. तुम्ही कितीही जरी सांगितलं की माझी त्यांची खूप ओळख आहे, माझा त्यांचा खूप परिचय आहे, पण तुम्ही तुम्ही विश्वास ठेवणार नाहीये. तुम्ही काय म्हणाल? महाराज तुमची त्यांची ओळख आहे म्हणता, पण मला प्रश्नाचं उत्तर द्या. याच्या अगोदर त्यांची तुमची भेट झाली होती का? काय म्हणाल? त्यांची तुमची भेट झाली होती का? अरे एखादा फोटो क्रॉप करून कोणी मुख्यमंत्र्याचा पंतप्रधानाचा घरात लावेल, पण आधी लोक विचारतात ना, हे फोटो पुरतेच आहे, हे फोन केल्यावर फोन उचलत नाहीत. महाराज मोठे लोक आहेत. तुम्ही कितीही जरी मी तुम्हाला सांगितलं तर माझ्यावर विश्वास ठेवणार नाही की त्यांची तुमची ओळख आहे म्हणून. तुम्ही मला म्हणाल त्यांची तुमची जीवनात कधी भेट झाली होती का? मग परिचय महत्वाचा आहे की भेट महत्वाची आहे? बोला बोला बोला. काय महत्वाचं आहे? मग भेट महत्वाचं आहे की नाही? आणि भेटी करताच तरी एवढं खट डोकं आहे. संत महात्म्याने भेटी करतात तर विरहिणी खर्च केल्या. संत महात्म्याने टाहो फोडला. भेटी लागी जीवा लागली से आस पाहे रात्र दिवस वाट तुझी भेटी लागी जीवा लागली से आस. आपल्याला आस लागली होती म्हणून तर आपण इथे आलोत ना. अरे गावाकडे ते सर्व वातावरण नसल्यामुळं पंढरपूरच्या ठिकाणी देवाचं दर्शन घेण्याकरता, देवाच्या भेटी करता आपण आला. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन तैसे माझे मन हो तैसे माझे मन वाट पाहे भेटी लागी जीवा लागली से आस. त्याचा चेहरा बघितल्यानंतर किती आनंद येतो. महाराज प्रत्यक्ष अनुभवला. आज पहिल्यांदा पांडुरंगाचा हार गळ्यात पडला. विठ्ठल विठ्ठल.
किलोमीटरचा आमचा प्रवास झाला, पण दर्शन घेतल्याबरोबर भाग गेला शीळ गेला भाग हरतो महाराज. त्याचं रूप एवढं गोड आहे आणि आपण त्याच्या भेटी करताच आसुसलेले आहेत. आपले डोळे सुद्धा त्याच्या भेटी करताच रडत आहेत आणि रडली पाहिजे. हसण्याला किंमत नाहीये, परमार्थामध्ये रडलं पाहिजे. कबीरजींनी म्हणावं, अरे देवासाठी कधीतरी एकदा रडा, देवासाठी कधीतरी अश्रुपात करा. देव भेटल्याशिवाय राहत नाही रे. हसणं सोडून कधीतरी रडा. कबीरा हसना छोड़ दे, रोने से कर प्रीत, बिना रोए कैसे मिले प्रेम प्यारा मीत भैया, प्रेम प्यारा मीत. रडल्याशिवाय देव भेटत नाही. याच्यातून हे सिद्ध होतं कीर्तन हसण्याकरता नसतात. विठ्ठल कीर्तनामध्ये बसल्यानंतर कंठी प्रेम दाटे, नयनी नीर लोटे, हृदयी प्रगटे राम रूप. बसल्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाच्या हृदयावर हात ठेवून प्रश्न विचारा, पांडुरंगा, हे विठ्ठला, हे माय बापा, आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये कधी तुम्हाला दर्शन दिलंस का रे? हा, मला माहिती आहे, मी तुकोबाराई नाही होऊ शकत, मी ज्ञानोबाराई नाही होऊ शकत, मी जनाबाई नाही होऊ शकत, मी मीराबाई नाही होऊ शकत. सर्वसामान्य भक्त वारकरी निष्ठेनं परमार्थ करतोय. आयुष्यामध्ये एकदा तुझं दर्शन दे रे मला. तू कसा दिसतोस एवढं जरी कळालं तरी बस झालेले पांडुरंगा, आमचा एवढा परमार्थ फलीभूत झाला बघ. कधीतरी कधीतरी आपल्याला वाटतं, कधीतरी डोळ्यातून अश्रुपात होतो. रडले पाहिजे डोळे महाराज. अकिया हरी दर्शन की प्यासी, अकिया हरी दर्शन की प्यासी. रडले ज्ञानोबा. देवाने भेटावं, दूर निघून जावं आणि मग त्यांनी विरहिणी खर्च कराव्यात. काय गोड भाषा हो, काय शब्द आहेत, अंतःकरणाला पाझर फोडणारे शब्द आहेत ज्ञानोबारांचे. ते जगले पाहिजे आपण. याच्याकरताच कीर्तन आहे. अंतःकरणाला स्पर्श करतात त्या शब्दाशी जर एक रूप झालो तर बघा, जर निष्ठावंत वारकरी, कट्टर म्हणणार नाही, निष्ठावंत म्हणेल मी, निष्ठावंत वारकरी असेल, काकडा हरिपाठ करणारा असेल नित्यनेमाने, त्याला ही भाषा कळेल. अरे देवाचा आणि माझा वियोग 2 वर्ष झाला. लॉकडाऊन लागलं, कोरोना होता, आम्हाला देवापासून दूर राहायचं काम पडलं. आमचा वारकरी रडला महाराज. त्यावेळेस सगळे वारकरी रडत होते. पांडुरंगाच्या भेटी करता, पांडुरंगाच्या भेटी करता वारकरी संप्रदाय कदाचित म्हणत असेल, ज्ञानोबाराय तुकोबारायची भाषा काय, ज्ञानोबाराय किती गोड शब्द वापरतात विरहिणीमध्ये. लक्ष देऊन ऐकलं तर तुम्हालाही भावेल महाराज, एवढं गोड आहे. म्हणेल मी, ऐका किती गोड भाषा ज्ञानोबारायांची विरहिणीमध्ये. पडिले दूर देसी मज आठवे मानसी. वारकरी असेल ना तर नक्की त्याला ही भावेल महाराज भाषा. अंतःकरणाला पाझर फोडणारे साहित्य शब्द आहेत महाराज आपल्या साहित्यातले. किती गोड शब्द आहेत, पुढचे ऐका. नको नको हा वियोग कष्ट होता ती जीवासी, दिनु तैसी रजनी झाली गे माय, अवस्था तुला ओढी गेला अजुनी का नये, अजुनी का नये. गरुड वाहना गंभीरा ई गादातार,
विठ्ठला श्री विठ्ठला 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 पांडुरंगा का भेट देत नाही रे आम्हाला भेट दे भेटीसाठी आपण एवढं तरफडतोय महाराज आकांत करतोय आणि ही इच्छा झाली पाहिजे परमार्थ देवाच्या भेटी करताच केला पाहिजे देव आणि आपण जर भेटलो नाही तर जन्म घेऊन तरी काय फायदा गोपिकांना ही भावना झाली होती गोपिकांनाही हा विरह झाला होता तडपडत होत्या विव्हळत होत्या झाडाला विचारत होत्या दगडाला विचारत होत्या माझा देव कोणी पाहिलाय का दगडाला बोलता येते का हो नाही बोलतायत झाडाला बोलता येते का नाही बोलतायत पण झाडाला विचारत होत्या याला अवस्थांतर म्हणतात महाराज शुभेच्छारणा शुभेच्छा सुविचारणा तनुमानसा सत्वापत्ते असंशक्ती पदार्थाभाविनी आणि योग वासिष्ठाची तुर्यग अवस्था हे आपलं अंतिम साध्य असलं पाहिजे महाराज देवाच्या भेटी करता सुचलो पाहिजे आपण देव कधीतरी आपल्याला भेटला पाहिजे तरी तडफडलो पाहिजे आपण एक गुजराती गीत आहे महाराज खूप गोड पद आहे मला ते भाव थोडं बाहेरच आहे आता आमच्या अशोक दादाई आमच्या बोधे बाबांनी त्याला शिक्कामोर्तब केलं आणि म्हटलं पाहिजे बरं असं काही म्हणजे बंधन नाहीयेत अत्यंत भकास चालीनं म्हणता तुम्ही जर एखादी हृदयाला स्पर्श करणारी पदरचना म्हणत असाल तर आमच्या वारकरी संप्रदायाने त्याचा स्वीकार केलेला आहे बरं धाडस करतो बाबा धारिष्ट करतो हा गुजराती सुनता आहेत पण काही शब्द आहेत बघा आरडणं ओरडणं विव्हळणं विलाप करणं कृष्ण परमात्म्याच्या भेटी करता बेशुद्ध पडणं ही भावना गवळणींची होती आणि ती भावना आपली झाली पाहिजे त्याच्याकरता परमार्थ आहे आणि त्याच्याकरता मी बोलेन ऐका खूप सुंदर आहे थोडं बाहेरच आहे पाणी तेच आहे आपण मिरच्याला न घालता उसाला घालूया खूप गोड आहे भावेल तुम्हाला म्हणण्याचा प्रयत्न करतो साजन प्रीत माझ्यापासून दूर का गेलास कृष्णा तू ज्ञानोबारांनी कदाचित म्हटलं असेल देवा माझ्यापासून का दूर गेला असतो ही भावना त्या एका गुजराती संतांनी व्यक्त केली बघा किती सुंदर आहे ऐका साजन प्रीत लगा के दूर देश मत जाना किती गोड ऐका बसो हमारी नगरी मोह सुंदर मुख दिखला जाना हो कदिया मिल सावरे यार वे मेरे लूलू चीख पुकार वे मेरे लूलू चीख पुकार वे कदिया मिल सावरे यार वे मेरी जिंदड़ी होवे उदास में मेरा सावरा आसन पास वे उदास झालो पाहिजे कीर्तनामध्ये गंभीर झालो पाहिजे वैराग्य झालं पाहिजे देवाच्या भेटी करता ऐका मेरी जिंदड़ी होवे उदास में मेरा सावरा आसन पास वे मेरे लूलू चीख पुकार वे कदिया मिल सावरे यार वे अरे इथून म्हणा इथून काय म्हणताय
इथून म्हटल्यानंतर त्याच्या चरणाला स्पर्श करतो महाराज पांडुरंगाच्या. ही भावना असते, ही अवस्थांतरे असते. समाधी लागली पाहिजे हो. कीर्तन श्रवण करत असताना पांडुरंगाने भेट दिली पाहिजे आपल्याला. देव आपल्याला आयुष्यामध्ये दिसला पाहिजे. हा भाव निष्पन्न झाला पाहिजे. हा उपनिषदातला भाग आहे बरं का. हेही एक शास्त्रच आहे. हे जे वाक्य सांगितलेले आहे तुम्हाला, हे अधिकार भेदानं सांगितलेले आहे. तुमचा अधिकार जसा असेल तसं उपदेश संत वाङ्मय आपल्याला करतं. देवाची भेट व्हावी हा माझा प्रश्न होता आणि तुम्ही त्याचं उत्तर दिलं, व्हावी. पण मी आता याचंही उत्तर देतो. याला थोडं बाद करून पुढचं उत्तर देतो. तुम्ही म्हटला देवाची भेट झाली पाहिजे, इथपर्यंतचा आपला ऐकण्याचा प्रवास, श्रवणाचा प्रवास, देवाची भेट झाली पाहिजे इथपर्यंत होता. देवाची भेट झाली पाहिजे. देवाची आपली भेट नाही का हो? देवाची आपली भेटच आहे ना. तो आपल्या अंतरंगात आहे, अंतकरणात आहे. सर्वस्याहम हृदय सन्निविष्टो मत्त स्मृती ज्ञानमपोहणंच. तो सर्वांच्या हृदयात आहे. सर्वांच्या हृदयदेशी मी अमुका हे ऐसी बुद्धी स्फुरे हरणशी ते वस्तुगामी. अरे ती वस्तू मीच आहे ना. नेह नानास्ति किंचन हे देवाने त्याच्याकरता सांगितले ना. हरिदेव जगत जगदेव हरी हे त्याच्याकरता सांगितले ना. किंबहुना याच्याही पुढे बोलता संत विठ्ठल जळी साडी भरला. परमार्थ. परमार्थ परमार्थ म्हणजे काय? एक श्रेष्ठ अर्थ. परमार्थ खूप वेगळा आहे महाराज. आपण जो बघतो त्याच्यापेक्षा खूप वेगळा आहे. ऐका, जो जाणे तो गुरुचा बेटा. याला श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ आणि कृपाळू श्रीगुरु पाहिजे, तेव्हा कुठेतरी हे अंतरंगात शिरतं. नाहीतर दृष्टीभ्रम होतो आपला वाङ्मय वाचत असताना. वेगळ्या अर्थाचे शब्द आहे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी ही शब्द आहे. आणि घोट विनलाळ ब्रह्मज्ञाने हाती ही परमार्थ शब्द आहे. याच्याकरता योग्य श्रीगुरु पाहिजे. तो श्रीगुरु आपल्याला योग्य ज्ञान सांगत असतो. आता श्रीगुरुच भेटायला तयार नाहीत, सत्शिष्यही तयार व्हायला तयार नाहीत. चांगलं श्रवण झालं पाहिजे. चांगल्या गुरुकडे बसून श्रवण केलं की मग आपल्याला विद्यते हृदय ग्रंथेश छिद्यन्ते सर्व संशया क्षीयते चाच कर्माणि तस्मिन् दृष्टी परावरे. उपनिषद सांगतं आपल्याला. मला वाटतं छंदोगी उपनिषदामध्ये 9 प्रकारचे अधिकारी आहे. उत्तम, उत्तमतर, उत्तमतम, मध्यम, मध्यमतर, मध्यमतम, कनिष्ठ, कनिष्ठतर, कनिष्ठतम. अजून एक वाक्य आहे, कुठलं आहे मला माहिती नाही, पण ते असं सांगतं. उत्तमा सहजावस्था, मध्यमा ध्यान धारणा, कनिष्ठा शास्त्र चिंता, तीर्थयात्रा, धमाधमा. तीर्थयात्रा कोणाला? धम अधम यांना. उत्तमा सहजावस्था. उत्तम जो असतो, अरे त्याला काही सांगायची गरज नाहीये. परमार्थामध्ये वारकरी संप्रदाय तसे 2 भेद, अधिकार भेदानं सांगितलेले आहेत. एक पिपिलिका मार्गाचा अधिकारी आहे आणि एक विहंगम मार्गाचा अधिकारी आहे. पिपिलिका म्हणजे मुंगी. एखाद्या मुंगीने जर आपलं गंतव्य एखादा वृक्ष ठरवलं, एखादं साध्य ठरवलं,
तर तिला जायला उशीर लागतो. पण ज्ञानोपराची भाषा आहे, तिला ते साध्य ठरवल्यानंतर प्राप्त होतं. हळूहळू ढाळे ढाळे केतुरीने केवेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. मार्ग निवडला ना, ध्येय ठरवलं ना, साध्य ठरवलं ना, गंतव्य ठरवलं ना, कुठं जायचंय ते ठरवलं ना, प्राप्त होईल. पण एखादा उत्तम अधिकारी असेल तर त्याच्यासाठी ज्ञानोबराय बोलतात. काना वचनाची भेटी बोल सारिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कबनो एक उजो. बहिरंग आणि अंतरंग हे परमार्थाचे दोन भाग आहेत. मग कदाचित एखादा अधिकारी नुकताच परमार्थाला लागला, त्याच्याकरता सांगितलं गेलं ऐका, तुम्हाला देव भेटावा असं वाटतंय ना, पण ऐका बरं का, याच्याही पुढचं मला सांगायचंय. कारण या अभंगात जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परिचय करून दिला, ओळख करून दिली. त्याची ना आपली तशी ओळख नाही ना. भेट व्हावी, भेट झाल्यानंतर काय होईल, अंतःकरण शुद्ध होईल. अंतःकरण शुद्ध झाल्यानंतर त्या शुद्ध अंतःकरणामध्ये ज्ञान टिकेल, रते ज्ञानान्न मुक्ती. थोडस कठीण आहे, म्हणजे तुम्हाला ऐकायला कठीण असेल, पण ऐका, ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. ज्ञाने विने एक उपाय करिसी तुगे. ज्ञानाशिवाय मुक्ती नाही. यजुर्वेदही आपल्याला सांगतो, नान्यः पंथा विद्यते यनाय प्रजापतिश्चरति गर्भे अंतर्जायमानो बहुधा विजायते. नान्यः पंथा, या पंथाशिवाय, ज्ञान मार्गाशिवाय आपल्याला मोक्ष मिळणार नाही. आणि मोक्ष अंतिम साध्य आहे. मोक्ष अंतिम साध्य आहे. आपल्याला मुक्ती मिळाली पाहिजे. पंक्तीवरची नुक्ती नाही बरं, मुक्ती मिळणं एवढं सहज नाहीये. मुक्ती 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 म्हणजे काय आहे ऐका. मुक्ती मिळणं किती कठीण आहे, मोक्ष मिळणं किती अवघड आहे. किती अवघड आहे. शंकराचार्यांनी विवेक चूडामणी नावाच्या ग्रंथात पहिला श्लोक खर्च केला. ऐका, लक्ष दिलं तर कळेल. थोडं 5G आहे, ऐका, लक्ष दिलं. 4Gचा जमाना संपला आता आणि तीर्थक्षेत्रावरचा आहे ना, म्हणून किती कठीण आहे मुक्ती मिळणं. मुक्ती म्हणजे पंक्तीवरची नुक्ती नाही. आमचे विश्राम बापू सांगायचे बरं का, मुक्ती म्हणजे पंक्तीवरची नुक्ती नाही. मुक्ती नाम मोक्ष इतकी कठीण आहे, इतकी दुर्लभ आहे. शंकराचार्यांनी भगवत पूर्वपादांनी पहिल्या श्लोकामध्ये सांगितलं विवेक चूडामणीच्या, किती कठीण आहे. ऐका, मुक्ती मिळणं किती कठीण आहे. जंतूनां नरजन्म देह दुर्लभ मतः. भाव आहे बरं का, एकापेक्षा एक कठीण 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 सांगितलं. मुक्ती किती कठीण आहे ते सांगितलं. ऐका, जंतूनां नरजन्म देह दुर्लभ मतः पुंस्त्वं ततो विप्रता तस्मात् वैदिक धर्म मार्ग परता विद्वत्वमस्मात् परम आत्मानात्म विवेचनं स्वनुभवो ब्रह्मात्मना संस्थिति मुक्तिर्नो शतकोटि जन्मसु कृतिर्पुण्यैर्विना न लभ्यते. सरळ सरळ सांगतो तुम्हाला, एका एका शब्दाकडे लक्ष दिलं तर कळेल बघा. जंतूनाम, मनुष्यानाम नरजन्म देह दुर्लभ मत. माणसाचा जन्म मिळणं दुर्लभ गोष्ट आहे. मनुष्यानाम नरजन्म देह दुर्लभ मत पुंस्त्वं ततो विप्रता. त्याच्यापेक्षा विप्र कुलामध्ये जन्म मिळणं दुर्लभ गोष्ट आहे. विद्वत्वम अस्मात् परम, याच्यापेक्षा दुर्लभ काय असेल तर तो विप्र, तो ब्राह्मण विद्वान असणं दुर्लभ गोष्ट आहे. बरं ठीक आहे, तो विद्वानच असेल, पण आत्मानात्म विवेचनम, आत्म पदार्थ अनात्म पदार्थ याचं विवेचन. विवेचन म्हणजे विचली नावाचा धातू आहे, तो पृथक पृथक करतो. विचली म्हणजे पृथक पृथक करणं. आत्मा काय अनात्मा काय याचं पृथक्करण करणारा तो असेल, सांगता येत नाही. बरं ठीक आहे, या दोघातला भेद त्याला कळतो, पण स्वनुभव, त्याला अनुभव आहे का. अनुभव नसेल तर अनुभवजन्य ज्ञान माणसाला पसतं, पण अनुभवहीन माणूस असेल तर त्याचं लोकाला पटत नाही. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे साक्षी आले किंबहुना इराणी सांगाव्या रेमट कहाणी चित्तारंजवणी करावया. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. अनुभव परमार्थामध्ये खूप महत्वाचा आहे. स्वनुभव शब्द आलेला आहे. तर ठीक आहे, स्वनुभव एवढंच, याच्यापेक्षा दुर्लभ काही नसेल ना.
त्यावेळेस भगवत पूज्य महात्मा म्हणतात सोनभो ब्रह्मात्मना संस्थिती ही ब्रह्म आणि आत्मा याच्याविषयी त्याचं सम्यक प्रकारे स्थिरीकरण झालं पाहिजे. दोघंही एकच आहेत ब्रह्म आणि आत्मा हे त्याला कळलं पाहिजे. बरं ठीक आहे हे एकच आहेत हे त्याला कळतं याच्यापेक्षा दुर्लभ काही नसेल ना. शंकराचार्य पुढे बोलतात ब्रह्मात्मना संस्थिती ही मुक्तीर्णो ब्रह्मात्मना संस्थिती ही पुढची शेवटची अवस्था आणि अंतिम शेवटचं दुर्लभत्व जर सांगायचं असेल शंकराचार्य ना तर ते म्हणतात मुक्तीर्णो शतकोटी जन्मसु कृतैर पुण्यैर विना न लभ्यते. मुक्ती ना मोक्ष शतकोटी जन्मसु शत म्हणजे 100 सप्तमी घातली बघा. कोटी जन्मसु जन्मामध्ये ऐका 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 तीर्थयात्रा करतोय आपण नामस्मरण करतोय आपण एवढं पुण्य संपादन करतोय आपण पण मुक्ती मोक्ष नावाची जी गोष्ट आहे शतकोटी जन्मसु कृतैर पुण्यैर विना न लभ्यते. 100 कोटी जन्मामध्ये अन्नदान करायचं दान धर्म करायचा तीर्थयात्रा करायच्या देवाचं नामस्मरण करायचं कीर्तन ऐकायचे नाना प्रकारचे यज्ञ करायचे एवढं सगळं करून पुण्य संपादन करायचं किती जन्मात एका जन्मात नाही शतकोटी जन्मसु शब्द आलेला आहे. 100 कोटी जन्म घेऊन 100 कोटी जन्म घेऊन पुण्य संपादन करायचं त्या पुण्याच्या जोरावर सुद्धा मुक्तीर्णो शतकोटी जन्मसु कृतैर पुण्यैर विना न लभ्यते मिळू शकत नाही अशी मुक्ती दुर्लभ गोष्ट आहे महाराज. आणि तुकोबाराय बोलतात तो मोक्ष माझ्या घरी काम करतो विठ्ठल. संतांच्या जवळ कशा करता यायचं हा विवेक कळण्याकरता हा भेद कळण्याकरता यायचं. कारण की संतांच्या संगतीशिवाय माणसाची विवेक बुद्धी जागृत होत नाही. विनो सत्संग विवेकून होई विनो सत्संग विवेकून होई राम कृपा बिनु सुलभ सोई राम कृपा बिनु सुलभ सोई. कारण की देव कुठे गेलाय का महाराज देव तर आपल्या जवळच आहे ना. सर्वांच्या जवळ आहे तो पण आपण त्याला इकडे तिकडे शोधतो. देव शोधायची गरजच नाहीये महाराज. कबीरजी तर हसतात आपल्यासारख्यांना अधिकार नाही आपला. कबीरजी आपल्याला हसतात. अरे एखादी मासुळी पाण्यामध्ये राहते पण त्या मासुळीला सुद्धा तहान लागावी. पाणी मोमीन प्यासी पाणी मोमीन प्यासी सुन सुन आवत हसी मोरे सुन सुन आवत हसी पानी मो बिन पियासी मोहि सुन सुन आवत हसी रे पानी मो बिन पियासी. कुठे शोधत नाही देवाला आपण सगळीकडे शोधतो पण देव आपल्या जवळच आहे. आपलं साधं गीत घ्या हो. शोधिसी मानवा रावळी मंदिरी नांदतो देव हा आपुल्या अंतरी. आपण इकडे तिकडे शोधतो त्याला आपण तो आपल्या जवळ. आपल्याला हे ज्ञान नाहीये त्याच्यामुळं संतांनी हे ज्ञान करून दिलं. अभंग त्याच्यासाठीच खर्च करून दिला संतांनी तुकोबारांनी या अभंगाला आपल्यापर्यंत पोहोचवत असताना काय मनामध्ये अवस्था असतील लोकांच्या काय त्यांचा अधिकार भेद असेल हे त्यावेळेस विचार केला असेल आणि नंतर संतांनी या अभंगाची रचना केली असेल. हे जे अभंग आपण गाथ्यात वाचतो हे जे अभंग साहित्यातले पाहतो हे असे तसे खर्च केल्या गेले नाही. संतांना त्यावेळेस भावलं त्यावेळेस कलियुगामध्ये काय होईल लोक कसे राहतील कसे वागतील आणि नंतर त्यांचा तो दृष्टिकोन
तिथे त्यांनी जे जे रचना केल्या ते कलियुगातल्या आपल्या सगळ्या लोकांना जसेच्या तसे ते अभंग ते शब्द बसतात महाराज. फक्त ते घेता आली पाहिजे. कुठून घेता येतील? सद्गुरूच्या माध्यमातून घेता येतील. चांगले सद्गुरू, चांगले श्रीगुरू, एखादा संत, एखादा गुरु आपल्याला भेटत नाही तोपर्यंत हे आपल्याला कळणार नाही. म्हणून कळलं पाहिजे. आज नाही कळणार. जे गुरुवरी विश्राम बापू सांगायचे बरं, ते म्हणायचे कीर्तनात लोक झोपी जातात. का झोपी जातात? लोक म्हणतात महाराज आम्हाला कीर्तन कळतच नाही हो. पण ऐका बरं का, आज नाही कळालं ना उद्या कळल. ते म्हणायचे उद्या नाही कळालं कीर्तन परवा कळल, परवा नाही कळालं पुढच्या वर्षीच्या सप्ताहात कळल, पुढच्या वर्षीच्या सप्ताहात नाही कळालं चालेल, काही हरकत नाही, पुढच्या जन्मात कळल. पण हे ऐकल्याशिवाय कल्याण नाही. हे ऐका, हे सोडून दुसरं काही ऐकू नका. हे ऐकल्याशिवाय तुमचं कल्याणच नाहीये. तुम्ही कितीही दुसरं काही ऐका, याच्याशिवाय तुमचं कल्याण नाहीये महाराज. मी तर याच्याही पुढे बोलेल, माणसाने असं ऐकावं. बघा 5G, माणसाने असं ऐकावं, असं ऐकावं, असं ऐकावं की माणसाचं ऐकणंच संपून जावं. बघा कळालं तर. तरी अवधान ऐकले जिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे. हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका. प्रतिज्ञा घेऊन सांगतोय मी, असं ऐका की तुम्ही सर्व सुखाशी पात्र होणारे पाहिजे. आणि सर्व सुख केव्हा मिळेल? सर्व सुख केव्हा मिळेल? सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी. कळलं पाहिजे की नाही? सर्व सुख गोडी. माणसं सुखासाठीच आले महाराज, सुखासाठीच आले. सुखासाठी इथं आले. सुखाला करीसी तर मळ, तरी तू पंढरीसी जा एक वेळ. एकदा पंढरपूरला ये. पण ज्ञानोबा बोलतात सर्व सुख गोडी साई शास्त्री निवडी. हे शब्द आहेतच ना संतांचे. मग साई शास्त्र जर आपण निवडले, अरे शास्त्रच माहिती नाही तर निवाडा कधी होईल? निवाडा शब्द आलेला आहे बरं का. निवडी हा शब्द आहे. भाजीपाला निवडला पाहिजे. जे कचरा आहे ते बाहेर टाकून दिलं पाहिजे. मग 6 शास्त्रामध्ये काय काय तथ्य आहे, काय तथ्यहीन आहे, हे आपल्याला कळलं पाहिजे, आहे की नाही? पण हे जरा कठीण आहे. याच्यासाठी पाठाचे विषय आहे ते ऐका. आमचे बापू म्हणायचे पाठ म्हणजे शुद्ध रेशमी वस्त्र. पाठ म्हणजे शुद्ध रेशमी वस्त्र. प्रवचन म्हणजे मांजरपाट वस्त्र. प्रवचन म्हणजे मांजरपाट वस्त्र. पण जपून वापरतो शब्द, खूप मोठा त्यांचा अधिकार. त्यांनी वापरले शब्द आहेत कीर्तन म्हणजे गोधड विठ्ठल. तिकडच्या इकडच्या नवरा बापूच्या गप्पा ऐकणं म्हणजे कीर्तन नाहीये बरं का. ऐका, लक्ष द्या, साध्य ठरवा. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी परिचय करून दिला ना, तर मग तो परिचय आपला झाला पाहिजे. पांडुरंगाचा आपणही दर्शन घेतो, आपण पांडुरंगाचा परिचय घेतला पाहिजे करून. याच्यासाठी तो खूप आहे अभंग खर्च करतात महाराज. पांडुरंगाचा नामचा परिचय नाहीये. पांडुरंगाचा नामचा परिचय तसा व्हावा याच्यासाठी या अभंगामध्ये काय खर्च केले तुकाराम महाराजांनी, काय सांगितलं नेमकं? या अभंगामध्ये तुकाराम महाराज पांडुरंगाचा परिचय करून देतात. मला एक 15-20 मिनिटं अर्धा तास बोलायचंय, लक्ष द्या. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जो अभंग सांगितला, जो शब्दशः अर्थ मी सांगितला, पण जो भेद सांगितलेला आहे तो माझ्या बुद्धीनं मी करण्याचा प्रयत्न करतो. या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज पहिल्या 3 चरणामध्ये स्थूल दृष्टीनं हे अभंग हे 3 पद खर्च करतात आणि शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म दृष्टीनं हे पद खर्च करतात. पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगतात आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण सांगतात. या संपूर्ण अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय देवाच्या स्वभावाचा आणि गुणाचा परिचय करून देतात. बस हे 3 आपल्याला एक प्रकरण बघायचे आणि कीर्तनाला पूर्ण विराम द्यायचा. बघा, पहिल्या 3 चरणामध्ये स्थूल दृष्टीनं या अभंगाचा अर्थ सांगितला गेला आणि शेवटच्या चरणामध्ये सूक्ष्म दृष्टीनं या अभंगाचा अर्थ सांगितला गेला. पहिले
तीन चरणांना ते तीन चरण दृष्टिगोचर आहे, म्हणजे दृष्टीनं दिसणारे आहेत. बघा पांडुरंगाचं रूप आपल्याला दृष्टीनं दिसतं. पांडुरंग आपण पाहतो, गोड वाटतं आपल्याला देवाचं रूप पाहून. पांडुरंगाचं रूप आपण पाहू शकतो. सुंदर ते ध्यान पहिल्यापासून अभंग म्हणा, उभे विटेवरी करकटावरी ठेवण्या, देवाचे कर आपण कटेवर ठेवलेले पाहू शकतो. मकर कुंडले तळपती श्रवणी हेही आपण पाहू शकतो. तुळशी हार गळा, देवाचे तुळशीचे हार आपण डोळ्यांनी पाहू शकतो. पण मला प्रश्नाचं उत्तर द्या, देवाचं जे शेवटचं चरण सांगितले गेलेले सुख, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, देवाचं सुख हे दृष्टिगोचर आहे का सांगा मला. नाही महाराज, ते दृष्टीनं पाहू शकत नाही, कारण की ते सूक्ष्म दृष्टीनं सांगितलेलं आहे. कारण की तो कोणाही प्रमाणावो नेदिमा, तो कोणत्याच प्रमाणाचा विषय होऊ शकत नाही. चाक्षुष असेल, श्रोत्रज असेल, घ्राणज असेल, तो कुठल्याच प्रमाणाचा विषय होत नाही. वरती प्रभाकर बघून घ्या, तो साही प्रमाणाचा विषय होत नाहीये. म्हणून त्याला भक्ती हेच प्रमाण लागतं, आहे की नाही. म्हणून भक्तीच्या मापे नमोजितो अनंता इतरांनी तत्वता नमोजवे. म्हणून भक्तीच्या माध्यमातून भक्तीचं माप घेऊन संतांनी त्याला जो सगुण निर्गुण होता तो सगुण केला, ऐका. म्हणून पहिले तीन चरण हे दृष्टिगोचर आहे, शेवटचं चरण सूक्ष्म दृष्टीनं सांगितलेलं आहे. म्हणून ते स्थूल दृष्टी आणि सूक्ष्म दृष्टी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे. आता एखाद्या पोराला मी जर 10वीचा पेपर दिला, दुसरीतल्या तिसरीतल्या, सोडवता येईल का? नाही सोडवता येणार, कारण की तो सूक्ष्म अभ्यास आहे. ज्ञानोबराय एक उदाहरण खर्च करतात ज्ञानेश्वरीमध्ये. पुढीव्याच्या दिवशी एक चंद्राची कोर दिसते बघा, ती खूप सुंदर असते. ज्ञानोबराय बोलतात, पाडव्याची चंद्ररेखा अत्यंत सुंदर आणि अत्यंत मनोहर चंद्राची कोर असते. आता गुढीपाडवा जवळच आलेला आहे, 1-2 महिन्यात गुढीपाडवा येणार आहे. आता मी सांगतो तसं तुम्ही लक्ष देऊ नये का. गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्राची कोर बघा, इतकी सुंदर आणि इतकी मनोहर दिसते, खूप मनोहर दिसते. मी सहज एका मित्राला म्हटलं, गुढीपाडव्याच्या दिवशी चंद्राची कोर खूप सुंदर दिसते. मग तो मला म्हटलं, महाराज चला मला गुढीपाडव्याच्या दिवशी, आज गुढीपाडव्याचा दिवस आहे, चंद्राची कोर दाखवा. मी त्याला गच्चीवर नेलं, गच्ची नाही दाबली बरं, गच्चीवर नेलं. आता एवढं जास्त खाली बोलता येत नाही मला, एवढं जरी कळालं तरी बसल. गच्चीवर नेला आणि गच्चीवर नेल्यानंतर त्याला, आमच्या इकडे गच्ची म्हणतात बरं विदर्भात, गच्ची म्हणजे टेरिस, मजला, तिसरा दुसरा जे काय असतो तो. आणि मग त्याला टेरिसवर नेल्यानंतर म्हटलं, बघ आज पाडव्याचा दिवस आहे आणि ज्ञानोबराय बोलतात, पाडव्याची चंद्ररेखा अत्यंत सुंदर दिसते, पाडव्याच्या दिवशी चंद्राची कोर. मग तुम्हाला म्हटलं, सांगा महाराज पाडव्याच्या दिवशीची आजची चंद्राची कोर कुठे आहे? मी त्याला झाड दाखवलं, तो झाडाच्या दृष्टीने सरळ पाहत होता, त्याला चंद्र दिसला नाही. मग मी त्याला म्हटलं, बा असं कर, या झाडाला एक फांदी लागलेली आहे, तू या फांदीच्या दृष्टीने बघ, तुला सरळ चंद्राची कोर दिसेल. तो मला म्हटलं, महाराज अजूनही दिसली नाही. मग मी त्याला म्हटलं, ऐक, या फांदीला एक पान लागलेलं आहे, या पानाच्या दृष्टीने सरळ बघितलं की तुला चंद्राची कोर दिसेल. आणि मग त्याला चंद्राची कोर दिसली. तो म्हटला, महाराज हा हा खूप सुंदर चंद्राची कोर आहे हो, मी अजूनही पाडव्याच्या दिवशी एवढी निरखून चंद्राची कोर पाहिली नव्हती, चंद्र पाहिला नव्हता. आता माझ्या प्रश्नाचं मला उत्तर द्या, मला त्याला काय दाखवायचं होतं? चंद्राची कोर. पण आधी काय दाखवलं? आधी झाड दाखवलं, नंतर काय दाखवलं? फांदी दाखवली, आणि नंतर काय दाखवलं? पान. याला शाखा चंद्र न्याय म्हणतात. ऐका, आधी झाड दाखवलं, नंतर फांदी दाखवली आणि नंतर पान दाखवलं. मला त्याला दाखवायची होती चंद्राची कोर, तुकोबारायनं दाखवायचं देवाचं स्वरूप, तुकोबारायनं दाखवायचा देवाचा परिचय. तुकोबारायनं या परिचयाच्या माध्यमातून पहिल्यांदा झाड म्हणजे पहिलं चरण, फांदी म्हणजे दुसरं चरण आणि पान म्हणजे तिसरं चरण, शेवटी सुख दाखवलं. विठ्ठल प्रत्येक जण अंतरंगाधिकारी नाहीये, एवढं लवकर कळणार नाहीये. म्हणून सगुणाच्या माध्यमातून निर्गुणाच्या भेटी करता आपल्याला जायचंय. आणि काही जण इतके वेदांत ऐकतात, इतके वेदांत ऐकतात, वेदांत ऐकून 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 एवढे लंपट होतात, महाराज वारी करत नाही. अरे नाही नाही, वेदांत कळलाच नाही तुम्हाला. वेदांत 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 म्हणजे काय? कडक वेदांत, कट्टर वेदांत हे शब्द वापरतात. वेदांत वेदांत म्हणजे काय रे दादा? वेदांत वेदांत म्हणजे बापूने म्हणावं, अरे मुक्त झाल्यानंतर सुद्धा भक्ती करावीशी वाटणं याला वेदांत म्हणतात. त्याला मुक्तीवरची भक्ती हा शब्द आहे. कल्पित भेद आणि वास्तव अभेद हे दृष्टीपथास ठेवलं की लोक आपल्या मागे येतात. विठ्ठल नाहीतर कर्मठ वेदांती आपल्याला भरपूर बघायला मिळतात, पण वेदांती सगुणाची उपासना करणारा असला पाहिजे. हा त्याला माहिती आहे आपला जो वेदांत आहे अत्यंत उच्च कोटीचा आहे, पण मुक्त झाल्यानंतरही भक्ती करणं
हे यद्यदाचरति श्रेष्ठ हे याचं लक्षण आहे. याला जीवनमुक्तीचा आनंद म्हणतात. ऐका, पहिले 3 चरण स्थूल दृष्टीचे आहेत आणि शेवटचं चरण सूक्ष्म दृष्टीचं आहे. देवाचं सुख आपल्याला डोळ्याने दिसू शकत नाहीये म्हणून ते सूक्ष्म दृष्टीचं आहे आणि पहिले 3 चरण डोळ्याने दिसतात म्हणून ते स्थूल दृष्टीचे आहेत. पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगितलं आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण सांगितलं. आता एवढं मी सांगणार नाही बरं खोल, नाही तर माणसं इथंच डोके टेकवतील. नाही आता बस झालं बाबा, आता काही ऐकायचं नाही, आता झोप यायला लागली. हा सांगू, सांगायचं का सांगा, मला काय नाही, मी सांगू शकतो पण तुमची ऐकण्याची मानसिकता असली पाहिजे. सांगू का? सांगतो ऐका. आता इथूनच परवानगी भेटली म्हटल्यावर काय हरकत आहे. तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगितलं आणि शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण सांगितलं. तटस्थ लक्षण म्हणजे काय महाराज? जे लक्षण लक्षापर्यंत जातं आणि आपण मात्र लक्षाहून वेगळं असतं त्याला तटस्थ लक्षण म्हणतात. आणि जे लक्षण लक्षापर्यंत जाऊन आपण मात्र लक्ष स्वरूप होतं त्याला स्वरूप लक्षण म्हणतात. पहिल्या 3 चरणामध्ये तटस्थ लक्षण सांगितलं, शेवटच्या चरणामध्ये स्वरूप लक्षण सांगितलं. कसं? ऐका. तटस्थ लक्षण, एका माणसाला देवदत्ताच्या घरी जायचं होतं. आता तो माणूस देवदत्ताचं घर शोधण्याकरता एका गावात गेला आणि मग काही ओट्यावर लोक बसलेली होती. पारावर बसलेले असतात ना, ते त्याला कुठला ओटा म्हणतात? कुचर ओटा म्हणतात. त्यांना दुसरं काही घेणं देणं नसता, ते फक्त त्या ओट्यावर बसून इकडच्या तिकडच्या गप्पा करतात. त्यांना सप्ताह सुरू आहे, अजिबात काही घेणं देणं नाही. रामेश्वर महाराजांचा सप्ताह पंढरपूरमध्ये सुरू आहे, भव्य दिव्य नियोजन आहे. आमच्या अशोक महाराजांची सुंदर विठ्ठल कथा सुरू आहे. काही घेणं देणं नाही, त्यांना काही घेणं देणं नसतं परमार्थाचं. ते ओट्यावर बसलेले असतात, इकडचे गप्पा तिकडचे गप्पा करतात. आणि मग अशा माणसाजवळ तो गेला आणि देवदत्तचे घर म्हणजे देवदत्ताचं घर कोणतं आहे वा असं विचारल्यानंतर ते माणसं म्हणू लागले, ज्या घरावर कावळा बसलेला आहे ते देवदत्ताचं घर आहे. काकवाल देवदत्तस्य ग्रह, ज्या घरावर कावळा बसलेला आहे ते घर देवदत्ताचं आहे. आता हा बिचारा साधा भोळा होता, याने देवदत्ताचं घर शोधण्याकरता इकडं तिकडं पाहिलं, कावळा कोणत्या घरावर बसलेला पाहिलं आणि त्याला कावळा ज्या घरावर बसलेला आहे ते घर दिसलं. तो गेला, असं वाटलं की कावळा बसलेला आहे, देवदत्ताचं घर त्याला दिसलं, पण कावळा त्या घरावरून उडाला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला. तो पुन्हा दुसऱ्या गल्लीत शिरला आणि कावळा कोणत्या घरावर बसलेला आहे ते शोधू लागला. आता तो नेमकाच कावळा बसलेल्या घराजवळ आला, इतक्यात त्याला दिसलं कावळा उडाला आणि दुसऱ्या घरावर जाऊन बसला. हा दिवसभर काकवान देवदत्तचे ग्रह शोधू लागला, कावळा बसलेलं घर शोधू लागला, पण कावळा उडायचा, दुसऱ्या घरावर जाऊन बसायचा, त्या घरावरून उडायचा, तिसऱ्या घरावर जाऊन बसायचा. हा दिवसभर शोधू लागला पण त्याला देवदत्ताचं घर सापडलं नाही. पुन्हा हताश झाला, निराश झाला आणि पुन्हा यांच्या जवळ आला. हे तिथंच बसलेलो संध्याकाळ झाली तरी पण बरं, याला काही घेणे नाही, हरिपाठ नाही, काकडा नाही, काही घेणे नाही. पुन्हा एकाला विचारलं का हो दिवसभर शोधलं पण देवदत्ताचं घर सापडलं नाही. मग त्याच्यातला एक विद्वान होता, त्याच्यातला एक हुशार होता, असतात काही त्याच्यातला एक हुशार होता. तो म्हणू लागला, ऐक, ज्या घराला ज्या दाराला पिवळा रंग दिलेला आहे, पिवळ्या रंगाचा दरवाजा आहे ते घर देवदत्ताचं आहे. हा गेला, ज्या घराला पिवळ्या रंगाचा दरवाजा होता त्या घराला पाहिलं, देवदत्ताची त्याची भेट झाली. पुढे त्यांनी काय केलं घेणं देणं नाहीये. माझा सिद्धांत लक्षात घ्या, लक्ष देऊ नये का? पहिले 3 चरण तटस्थ लक्षणाचे आहेत, म्हणजे कावळा या घरावरून उडणे, त्या घरावर जाऊन बसणे. आता मला सांगा, पहिले 3 चरण तटस्थ लक्षणाने सांगितले म्हणजे देव विटेवर उभा राहतो, कटेवर हात ठेवतो, हे कटेवरचे हात खाली घेत नाही का? कटेवरचे हात खाली घेणं म्हणजे तटस्थ लक्षण आहे. आणि देवाचं स्वरूप देवापासून भिन्न होत नाही हे स्वरूप लक्षण आहे. कटेवरचे हात देवाने याच्या अगोदर खाली घेतले नाहीत का? घेतलेत ना. केव्हा घेतले? ज्ञानियाची भिंत अंगी ओढी, ज्ञानोबरांची भिंत ओढत असताना हे कटेवरचे हात देवानी खाली घेतली. किंबहुना जनाबाई दळण दळायच्या, दळण दळत असताना कटेवर हात ठेवणं हे किती पद शोभते महाराज. कटेवर हात ठेवून दळता येते का? नाही दळता येत. कटेवरून हात खाली घेतले तेव्हा दळून दळू शकले. जनाई करीते हरी भजन दळितसे देवकी नंदन. जनाई करीते हरी भजन. वेळ ना आपल्याकडे त्याच्यामुळं जनाबाई भजन करायच्या, दळण दळायच्या, कटेवरचे हात देव खाली घ्यायचे. म्हणून ज्ञानियाची भिंत अंगी ओढी हे तटस्थ लक्षण झालं. देव खाली उतरतो, किंबहुना याच्याही पुढं
देवाने आपला कंठातला कौस्तुभमणी खाली काढून ठेवला, पण देवाने देवाचं स्वरूप देवाचं सुख खाली काढून ठेवलंय का? नाही. जर सुख जर देवापासून वेगळं होत असेल तर त्याला देव कोण म्हणेल? हो, मी लक्ष्मी डावलोनी केली परती, फेडून कौस्तुभ घेतला हाती. म्या कौस्तुभमणी हातामध्ये धारण केला, याचा अर्थ कंठातला कौस्तुभमणी देव घेऊ शकतो खाली. देव खाली विटीवरून उतरू शकतो. किंबहुना देवाचा काशीचा पितांबर, मकर कुंडळे तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभमणी विराजित, तुळशी हार गळा, काशी पितांबर, देवाच्या काशीला पितांबर आहे. मला सांगा, देवाच्या काशीचा पितांबर खाली पडला नसेल काय? पडला ना. केव्हा पडला? नाचता 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 देवाचा गळा पितांबर, देवाचा गळा पितांबर, नाचता नाचता पितांबर खाली गळून पडावा, याचा अर्थ पहिले 3 चरण तटस्थ लक्षणाचे आहे. पण देवाचं सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. देवाचं सुख देवापासून वेगळं राहू शकतं का? बोला, नाही राहू शकत. अरे देवाचं सुख जर देवापासून वेगळं राहत असेल तर त्याला देवच कोण म्हणेल? हो, पण मला प्रश्न पडतो, एक शंका आहे बरं का, ऐका. एकाकी न रमते बुध, एकट्याला करमत नव्हतं. एकले न कंटेचे म्हणून आयेने केले निर्माण सौदाय भोने. एकट्याला करमत नव्हतं म्हणून हे सगळं त्याने निर्माण केलं. पहिली ब्रह्मवस्तू होती, आहे की नाही? एकट्याला करमत नव्हतं. माणूस केव्हा म्हणतो मला करमत नाही? ज्यावेळेस तो दुःखात असतो त्यावेळेस म्हणतो. एकाकी न रमते, मला एकट्याला करमतच नाही, केव्हा म्हणतो? ज्यावेळेस तो उदास असतो, दुःखात असतो. देव जर दुःखात असेल, देव दुःखात असेल, हे शब्दच आपल्याला अनभिज्ञ आहेत. अरे देव दुःखात असेल, सांगताचे कधीच नसतो महाराज. देव जर दुःखात असेल तर त्याला देव कसं म्हणायचं? मग ही शंका उद्भवते, आहे की नाही? ही शंका जर निरसन करायची असेल तर चातुर्मास करा. विठ्ठल एकाकी नरमते बुधा, एकट्याला करमत नव्हतं. देव सुख स्वरूप आहे, रसो वैसह सतचित आनंद ज्याचं स्वरूप आहे. देव देवाच्या सुखापासून वेगळा राहू शकत नाही महाराज. म्हणून पहिले 3 चरण तटस्थ लक्षणाचे, शेवटचं चरण स्वरूप लक्षणाचं आहे. फक्त राहिले 10 मिनिटं आपल्याला, ऐका. आता या 10 मिनिटांमध्ये देवाला सुंदर शब्द तुकाराम महाराज वापरतात. देवाला सुंदर शब्द वापरला, पण देव खरं सुंदर आहे का हो? या सुंदर शब्दाची काय व्याख्या आहे? कोणाला सुंदर म्हणतात? तुकाराम महाराजांनी इथं सुंदर शब्द कशा करता वापरला याचा विचार करू, भजन करू. ठोकबार
घन खाया चुरा चुरा कर माखन खाया. चोरून माखन खाल्लं आणि चोरी करणं हे चांगलं लक्षण नाही. याचं वाणही चांगलं नाही आणि याचे गुणही चांगले नाहीत. तरी तुकाराम महाराज याला सुंदर शब्द वापरतात. याचे गुणही चांगले नाही आणि याचं रूपही चांगलं नाहीये तरी याला सुंदर शब्द कसा वापरला. पडली शंका तुम्हाला. आता या शंकेचं उत्तर देतो. लक्ष दिलं तर कळेल बघा. याचं रूपही चांगलं आहे आणि याचे गुणही चांगले आहेत. रूप कसं चांगलं आहे भक्त व्हा म्हणजे तुम्हाला याचं रूप चांगलं आहे हे कळेल. काय झालं एकदा अकबर बिरबलाच्या दरबारामध्ये बिरबलाला अकबराने सांगितलं. ते अकबराने बिरबलाला सांगितलं, हे बिरबल, जगातला सगळ्यात सुंदर मुलगा माझ्या दरबारात आणून हजर कर. बिरबल एका झोपडपट्टीमध्ये गेला आणि काळा कुट्ट एकदम काळा अनादी बहुकाळ म्हणजे ठाईचाची काळा नखापासून शेवटपर्यंत तो काळा दिसतो. असा काळा डांबरट मुलगा ज्याच्याकडे पाहिलं की जीव वाटणार नाही असा मुलगा एका झोपडपट्टीतून आणला आणि बिरबलासमोर हजर केला. अकबरासमोर हजर केला. अकबराने उत्तर दिलं. अकबर म्हणू लागला, बिरबल अरे तुला काही अक्कल आहे की नाही. मी जगातला सगळ्यात सुंदर मुलगा माझ्याकडे हजर कर असं म्हटलं. अरे याच्याकडे पाहिलं की जीव वाटणार नाही. याच्या अंगावर कुत्रे मुतलेले आहेत जसं काय. याच्याकडे बघितलं की माणसाला घाण वास सुटलेला दिसतो. इतका घाण गलिच्छ मुलगा तू माझ्या पुढे आणून हजर केलास. तुला काय कळतं की नाही. त्यावेळेस बिरबल उतरला बरं का. लक्ष द्या. बिरबल म्हणू लागला, अकबरजी ऐका, अरे जगातला सगळ्यात सुंदर जर मुलगा असेल तर हाच आहे. तुम्ही याच्या आईला जाऊन विचारा. याची आई म्हणेल माझा तो बाब्या, दुसऱ्याचं ते माझा आहे ना मग तो सुंदरच आहे. तसं देवाला माझं म्हणा, देव तुम्हाला सुंदरच दिसेल महाराज. आहे की नाही. माणसाची जशी दृष्टी असेल तशी सृष्टी बनत असेल. सोच बदलो सितारे बदल जाएंगे, नजर बदलो नजारे बदल जाएंगे, कश्ती बदलने की जरूरत नहीं है यहाँ पर यारो, खाली रूह बदलो किनारे बदल जाएंगे. तशी दृष्टी तशी दृष्टी. जसं जग पाहिलं तसं माणसाला जग दिसतं. चांगलं पाहिलं तर चांगलं दिसतं आणि वाईट पाहिलं तर वाईट दिसतं महाराज. म्हणून देवाला चांगल्या दृष्टिकोनातून बघा. देव माझा कैवारी आहे, मी देवाचा भक्त आहे, देव माझ्या संकटाला धावेल असं कधीतरी म्हणा. देव तुमचं संकट निवारण करेल. म्हणून देवाला तसं बघा. देवाचं एवढं रूप सुंदर आहे. देवाचं रूप सुंदरच आहे. किती सुंदर आहे. सावळी सुंदर रूप मनोहर, सावळी सुंदर रूप सावळी सुकुमार, रूप सावळी सुकुमार, कानी कुंडले मकरा सुकुमार, रूप सावळे सुकुमार. देवाचं रूप खूप सुंदर आहे. अरे त्यानं जगात एवढ्या रचना केल्या बघा किती सुंदर आहे. एखाद्या छोट्याशा मुलाला पाहिलं की मन भावतं महाराज. एवढं त्याचं रूप सुंदर असतं. त्याने या ब्रह्मांडाची रचना केली. त्याचं रूप किती सुंदर असेल. अरे नामती हारा तारण हारा, नामती हारा तारण हारा, कब तेरा दर्शन होगा, जिसकी रचना इतनी सुंदर वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. किती सुंदर आहे बघा. रूप है
बगीच्यामधले शब्द पाहिले, त्यांचा काय संवाद झाला, तो संवाद त्यांनी जसाच्या तसा तुलसीदासजींनी तुलसी रामायणामध्ये कथन केला. बघा दोघांचा संवाद आहे. याच्या अगोदर रामाने जानकीला पाहिलेलं नाहीये, जानकी मातेनं रामप्रभूला पाहिलेलं नाहीये. पहिल्यांदा एकमेकांना पाहिलं आणि मग एकमेकांना पाहिल्यानंतर जानकी माता रामप्रभू किती सुंदर आहेत, किती सुंदर त्यांचं रूप आहे, ते किती सुंदर दिसतात हे सांगतात. किती सुंदर शब्द आहेत बघा. तुलसीदासजींनी आमच्या जानकी मातेचे शब्द घेतले, तुलसी रामायणामध्ये सांगितले. किती सुंदर शब्द आहेत, ऐका. देखी रूप लोचन ललचानी. रामाने जानकीला पाहिलं, जानकीने पहिल्यांदा रामाला पाहिलं. राम जानकी स्वरूप झाले आणि जानकी राम स्वरूप झाले. एवढं गोड स्वरूप आहे त्यांचं दोघांचं, ऐका. देखी रूप लोचन ललचानी हरखे जनो निज निधि पहचाने. हरखे जनो निज निधि पहचाने. राम सिया में सिया राम में, राम सिया में सिया राम में एक ही रूप लखाय. एक दूजे को देखत मन न भाय. एक दूजे को निरखत मन न भाय. शब्द आहे तुलसीदासजींचे. एकमेकांना पाहत पाहत राम जानकी रूप झाले आणि जानकी राम रूप झाले. एवढं गोड देवाचं रूप आहे महाराज. म्हणून तो रूपानंही गोड आहे, रूपानंही सुंदर आहे. बरं ठीक आहे, रूपानं सुंदर असेलच, पण आतून टेबल खालून जर 2 नंबरचा व्यवहार करणार असेल तर, गुण चांगले नसतील तर काय किंमत आहे हो. गुण चांगले पाहिजे माणसाचे. याचे कोणते गुण चांगले आहेत? याचे सगळेच गुण चांगले आहेत. आपण चोरी केली असं म्हटलं, चोरीही चांगलीच आहे. चित्त चोरी गेली हे तिथं सांगितलेलं आहे. किंबहुना यांनी यादव कुळाचा सर्वनाश केला, स्वतःचं कुळ यांनी संपवलं. चुकून 2-3 शिल्लक ठेवली युपी. म्हणजे यादव कुळाचा आणि स्वतःच्या कुळाचा नाश केला. मग याचे कोणते गुण चांगले आहेत? याचे कोणते गुण चांगले नाहीत. पण ऐका, त्याचे गुणही चांगले आहेत म्हणून त्याला सुंदर शब्द दिलाय. कोणते गुण चांगले आहेत? खूप चांगलं सांगता येईल, मला वेळ कमी आहे. ऐका, एकच शब्द सांगतो आमच्या रुक्मिणी मातेचा. की या रुक्मिणी मातेनं आमच्या कृष्ण परमात्म्या करता सुदेव ब्राह्मणाच्या हातात पत्र दिलं होतं. पहिलं प्रेमपत्र, सिर्फ तुम नंतरच. म्हणजे पहिलं प्रेमपत्र रुक्मिणी आई साहेबांनी खर्च केलं आणि त्या प्रेमपत्रामध्ये मजकूर वापरताना देवाला सुंदर शब्द वापरला. का वापरला? कारण की तिथे गुण शब्द वापरला. तुमचे गुण चांगले आहेत म्हणून तुम्ही त्रिभुवन सुंदर असा शब्द तिथं वापरला. म्हणून देवाचे गुणही सुंदर आहेत. पहिलं पत्र लिहिलं रुक्मिणी आई साहेबांना. त्याचं मला वाटतं रवींद्र जैननी खूप सुंदर गायन केलेलं आहे बरं का त्याच्यामध्ये. आता माझा विषयच आहे थोडा, म्हणून जाता जाता राहिले 5 मिनिटं 2 मिनिटं आपल्याकडे ते सुंदर शब्दातले काही मजकूर मला हिंदीतले सांगायचे. विनती सुनी, म्हणजे रुक्मिणी माता म्हणते बरं का. आता माझी ऐकू नका, पण रुक्मिणी मातेची ऐका. विनती सुनी नाथ हमारी, विनती सुनी नाथ हमारी. गोवर्धन श्री गिरिवर धारी, लाखों राज हमारे. विनती सुनिए नाथ हमारी. म्हणजे माझी विनंती मान्य करा, तुम्ही या आणि मला घेऊन जा असं माता रुक्मिणी साहेब म्हणतात. आणि त्याचातला मजकूर श्रीमद भागवतामध्ये सुंदर सांगितलेला बघा. रुक्मिणी आई साहेबांचं पत्र आहे, शेवटचं सांगतो कीर्तनाला पूर्ण विराम देतो. रुक्मिणी आई साहेब म्हणते, श्रुत्वा गुणान भुवन सुंदर शृण्वतान्ते निर्विष्ट कर्ण विविरई हरत्वंगदापम. श्रुत्वा प्रत्यय, क्रियेच्या अनंतर होणारा हा प्रत्यय म्हणजे श्रुत्वा ऐकल्यानंतर काय
श्रुत्वा गुणान अनेक वचन आहे. तुमचे गुण मी ऐकले देवा, तुमचे गुण खूप चांगले आहेत. श्रुत्वा गुणान तिथे शब्द वापरते. भुवन सुंदर सुंदर शब्द वापरते. श्रवतांते काय झालं तुमचे चांगले गुण ऐकून. श्रुत्वा गुणान भुवन सुंदर श्रवतांते निर्विष्य कर्ण विवरी हरत्वंगतापम. माझे आधी भौतिक आधी दैविक सगळे ताप नाहीसे झाले एवढे तुमचे गुण सुंदर आहेत. देवाचं रूपही सुंदर आहे आणि देवाचे गुणही सुंदर आहेत. म्हणून देवाला तुकोबाराय सुंदर शब्द अभंगाच्या पहिल्या चरणात वापरतात. सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हेचे ध्यान. सेवा समाप्त झालेली बरं का. आता कीर्तनात इथे पुढे बोलण्यासारखं काही राहिलेलं नाहीये. मी अभंगाचा भाव पहिला सांगितला होता. आता एवढी मोठी मोठी मंडळी